विधानसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचं प्रत्येक उमेदवार हे निश्चित करण्याचं काम चालू झालेलं आहे। यामध्ये महायुतीकडून भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, त्याचबरोबर शिंदे गट असेल, अशा महत्त्वाच्या नेत्यांची सर्व लोकांकडे म्हणजे चर्चा चालू आहे। यामध्ये महाविकास आघाडीकडे 57 संख्याबळ नसल्यामुळं महाविकास आघाडी हे विधान परिषदेसाठी दावा ठोकू शकणार नाही आहे, म्हणून ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। आज आपण पाहणार आहोत शिवसेना शिंदे गटामध्ये अनुषा पाडवी हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त आहे आणि त्यामध्ये कोण त्यांच्या जागी कोण उभा राहणार। आज चर्चेला नाव येत आहे ते म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील। शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे माजी आमदार, शेकापचे नेते, शेकापचा बालेकिल्ला असलेला सांगोला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा झेंडा रोवलेला होता। शिवसेनेचा झेंडा रोवल्याबरोबर शिवसेनेमध्ये सांगोला विभागामध्ये शिवसेनेची ताकद उभा करण्यामध्ये शहाजी बापू यांचं महत्त्व मोठ्या प्रमाणात होतं। त्याचबरोबर काय झाडी काय डोंगर अशा डायलॉगने फेमस झालेले शहाजी बापू पाटील यांना विधान परिषद पाहिजे आहे, कारण त्यांनी कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मला विधान परिषदेवर घ्या असं एकनाथ शिंदे यांना त्यांनी सांगितलं होतं। मागील काही 4 दिवसांमध्ये शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं समजतं आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातून दुसरे एक नाव समोर येत आहे ते म्हणजे माजी खासदार संजय मंडलिक। संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभेचे माजी खासदार आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या फुटीनंतर शिवसेना शिंदे गटाला चांगल्या पद्धतीनं साथ देणारा खासदार म्हणून संजय मंडलिक यांच्याकडे पाहिलं जातं। संजय मंडलिक हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक ताकद असलेला नेता म्हणून संजय मंडलिक यांच्याकडे पाहिलं जातं। त्याचबरोबर महाविकास आघाडीला सीट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युतीला चांगल्या पद्धतीनं साथ देण्यामध्ये व महायुतीचे 10च्या 10 उमेदवार आणण्यामध्ये संजय मंडलिक यांचा वाटा मोठा आहे असं समजतं आहे। त्यामुळं शिवसेना शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळते हेच पाहण्याची गरज आहे। त्याचबरोबर शहाजी बापू पाटील, संजय मंडलिक अशी विविध नावं या निमित्ताने चर्चेत येत आहेत। शहाजी बापू यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं समजतं आहे, त्याचबरोबर संजय मंडलिक यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं समजतं आहे। त्यामुळं शिवसेना शिंदे गटामधून कुणाला विधान परिषदेची संधी मिळेल हेच पाहण्याची गरज आहे, कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने अनेक इच्छुक उमेदवारांना त्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला विधान परिषद देतो। त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातून संजय मंडलिक असतील किंवा शहाजी बापू पाटील असतील यांचं नाव चर्चेत आहे। येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेवर कोणाला संधी मिळते हेच पाहण्याची गरज आहे।